नमस्कार. आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज. लातूरच्या श्री अष्टविनायक मित्रमंडळाच्या श्रावण महोत्सवात हजारो शिवभक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. महापौर जयश्रीताई सोनकांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती. पवित्र श्रावण मासानिमित्त लातूरकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अष्टविनायक मंदिरात अष्टविनायक मित्रमंडळ लातूर यांच्या वतीने आज बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण महोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवानिमित्त श्री अष्टविनायक मंदिर परिसरात दुपारी 12 ते 3 या वेळेत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा शहरातील हजारो शिवभक्तांनी व भाविकांनी लाभ घेतला. कार्यक्रमास लातूर शहराच्या प्रथम नागरिक महापौर सौ जयश्रीताई सोनकांबळे यांनी आवर्जून उपस्थित दर्शवून श्रीचे दर्शन घेतले व महाप्रसाद ग्रहण केला. या प्रसंगी शहरातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी व धार्मिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर, आजी माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. महाप्रसादासाठी येणाऱ्या सर्व शिवभक्तांची व महिला भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून मित्रमंडळाच्या वतीने स्वतंत्र बैठक व्यवस्था, शुद्ध पाण्याचे पाणी, गर्दीची सुनियोजन आणि तत्पर सेवेची अतिशय सुरेख व शिस्तबद्ध व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण मंदिर परिसर हर हर महादेव आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. या धार्मिक व सामाजिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे विनीत व पदाधिकारी हरिकिशन माळू, ईश्वर भायती, सौ सुभदा रेड्डी, ॲडव्होकेट दासराव शिरुरे, विजय केंद्रे, डॉक्टर विक्रम सारडा, सुभाष बादाडे, शिरीष रुद्रवार, मधुर चित्ते, कैलास बिराजदार, रमेश भुतडा, राहुल राठी, सावता माळी, श्रीनिवास सोनी, ईश्वर चांडक, कमल जोदवानी, भारत भुतडा, राम कोंबडे, श्याम ब्रिजवाशी, निखिल चित्ते, श्याम मंत्री, अभयकुमार शहा, विजय वर्मा, किशोरभाई जोईसर, सुधीर लातुरे, संजय लड्डा, नीलकंठ मिरकले, डॉक्टर धर्मराज जांभळे, सायस कराड, राम बिराजदार तसेच JD सोनी अँड सन्स व मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. हा महोत्सव अत्यंत उत्साही, भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडला असून उपस्थित सर्व भाविकांनी मंडळाच्या या उपक्रमाचे व उत्कृष्ट नियोजनाचे मनपूर्वक कौतुक केले. रत्नापूर न्यूज, लातूर.